नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युग परिवर्तक करिअर अकॅडमीमध्ये। आज राज्यघटनेमधला एक टॉपिक आपण बघणार आहे। राज्यघटना ह्या विषयामधला एक टॉपिक बघणार आहे। टॉपिकचं नाव आहे राष्ट्रपती। राष्ट्रपती आणि या अनुषंगाने घटनेमध्ये जे तरतुदी दिलेल्या आहेत त्यातल्या काही मोजक्या तरतुदी ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं समजायला त्रास होतो, ज्या त्रासदायक वाटतात, त्या तरतुदी संबंधीचं थोडंसं विश्लेषण आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। टॉपिकचं नाव आहे राष्ट्रपती। आता पहिल्यांदा तर हे समजून घेऊया की हे जे पद आहे ते घटनात्मक आहे। आता सुरुवातीलाच हा शब्द मी वापरलाय, पद घटनात्मक आहे म्हणजे नेमकं काय आहे? तर याचा अर्थ असा होतो की या पदाचा राज्यघटनेमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी राज्यघटनेमध्ये एक कलम देण्यात आलेला आहे। मग कुठलं कलम आहे? तर हे कलम आहे राज्यघटना कलम 52। राज्यघटना कलम 52 या कलमामध्ये राष्ट्रपती पदाच्या तरतुदी दिलेल्या आहेत। म्हणजे घटनेमध्ये असं सांगितलेलं आहे, कलम 52 मध्ये असं सांगितलेलं आहे की संपूर्ण भारतासाठी एक राष्ट्रपती असतील। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे जे पद आहे ते घटनात्मक आहे। तर ते कुठल्या कलमाद्वारे? तर कलम 52 द्वारे। ह्या कलम 52 पासून राष्ट्रपती पदाच्या तरतुदी चालू होत्या, त्या कुठेपर्यंत आहे? तर त्या आहेत कलम 61 पर्यंत। म्हणजे पुढे जाऊन जर हा प्रश्न आपल्याला विचारला गेला की राष्ट्रपती पदाच्या तरतुदी घटनेत कुठून कुठेपर्यंत देण्यात आलेल्या आहेत, तर त्या आहेत कलम 52 ते कलम 61 ह्या दरम्यान। आता ह्या कलम 52 मध्ये म्हटल्याप्रमाणे राष्ट्रपती संपूर्ण भारतासाठी एक राष्ट्रपती असतील असं म्हटले, याचा अर्थ असा होतो की घटनेनं हे राष्ट्रपती पद जे आहे त्याला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे। म्हणजेच काय, हे राष्ट्रपती जे आहेत त्यांना घटनेनं घटनात्मक प्रमुख हे स्थान दिलेलं आहे। म्हणजे संपूर्ण भारतासाठी जर कोण व्यक्ती असेल जो संपूर्ण भारताचा प्रतिनिधी म्हणून काम करेल, संपूर्ण भारतीयांच्यामध्ये पहिला भारतीय म्हणून काम करेल, तर ते स्थान जे आहे ते घटनेनं राष्ट्रपती यांना दिलेलं आहे। म्हणून आपण असं म्हणतो की भारताचे राष्ट्रपती हे भारताचे काय आहेत? घटनात्मक प्रमुख आहेत। आता ह्या घटनात्मक प्रमुख जे स्थान घटनेनं त्यांना दिलेलं आहे, या अनुषंगानं त्यांच्याबद्दल थोडंसं विश्लेषण पुढे जाऊन आपण बघूया। आता याच्यामध्ये पहिला कलम 52 ते कलम 61 यानंतर तरतुदी दिलेली आहे। पुढचा मुद्दा बघूया की कुठल्या आता एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती व्हायचं असं समजा, तर त्यासाठी त्याच्याकडे पात्रता काय असायला पाहिजे? म्हणजे राष्ट्रपती पदाच्या पुढचा मुद्दा आला, राष्ट्रपती पदाच्या पात्रता। घटनेमध्ये काय काय सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची आहे तर त्या व्यक्तीकडे काय काय पात्रता असायला पाहिजे? तर पहिला हे समजून घ्या, पहिली जी पात्रता दिलेली आहे ते असं म्हटलंय भारतीय नागरिक। ज्या व्यक्तीला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची आहे तर त्याच्याकडे पहिली पात्रता ही असायला पाहिजे की तो व्यक्ती काय असायला पाहिजे? भारतीय नागरिक असायला पाहिजे। आता या अटीमध्ये भारतीय नागरिकत्व किती प्रकारे मिळवलं जाऊ शकतं? तर त्याच्यात तुम्हाला 5 पद्धती आहेत। त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे जन्म। ज्या लोकांचा जन्म भारतामध्ये आहे ते लोक जन्मतःच भारतीय असू शकतात। दुसरं आहे त्याच्यामध्ये वंश। भारताच्या बाहेर जन्म झाला असेल मात्र माता पिता दोघांच्यापैकी एक भारतीय असतील तर वंश तत्वाद्वारे भारताच्या बाहेर जन्म झालेल्या व्यक्ती सुद्धा हे नागरिकत्व दिलं जाऊ शकतं। तिसरं आहे नोंदणी। व्यक्ती बाहेरची आहे मात्र सरकारकडे नोंदणी करून नागरिकत्व प्राप्त करू शकते। चौथं तत्व आहे ते आहे स्वीकृती। आपलं सरकार जे आहे ते एखाद्या व्यक्तीला बाहेरचा व्यक्ती असेल तर त्याला डायरेक्टली भारताचा नागरिक म्हणून स्वीकारू शकतं, स्वीकृती देऊ शकतं। आणि 5वा जो मुद्दा आहे तो आहे प्रदेशाचं सामीलीकरण। प्रदेशाचे सामीलीकरण। आता हा काय प्रकार आहे प्रदेशाचे सामीलीकरण? याचे एक उदाहरण देऊया। ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस संपूर्ण भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं। गोवा हा जो भाग आहे तो पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता आणि त्याला त्यावेळी स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं। मग 1961 साली हे पोर्तुगीज लोक गोवा सोडून निघून गेले, गोव्याला स्वातंत्र्य मिळालं। मग तो जो भाग आहे तो सगळा आपण भारतामध्ये समाविष्ट केला। मग तिथले जे लोक आहेत त्यांना आपण जे नागरिकत्व दिलं ते कुठल्या तत्वाद्वारे? तर या तत्वाद्वारे प्रदेशाचं सामीलीकरण। भविष्यामध्ये पाकिस्तानचा थोडा भाग आपण जिंकून घेतला तर तोही भारताला जोडला जाऊ शकतो। मग तिथल्या लोकांना आपण जे नागरिकत्व प्राप्त करून देणार ते कुठल्या तत्वाद्वारे? तर या तत्वाद्वारे प्रदेशाचं सामीलीकरण। आता हे जे मुद्दे आहेत 5 मुद्दे, हे 5 मुद्दे तुम्हाला एवढ्या सविस्तर समजून सांगण्यापाठीमागचं कारण हे की भारताच्या घटनेमध्ये फक्त एवढं सांगितलेलं आहे की व्यक्ती काय असला पाहिजे? भारतीय नागरिक असला पाहिजे। ज्या वेळेस त्याला निवडणूक लढवायची आहे राष्ट्रपती पदाची त्यावेळेस तो भारतीय नागरिक असायला पाहिजे, एवढंच म्हटलेलं आहे। मग तो कुठल्या तत्वाद्वारे भारतीय नागरिक आहे
हे इथं मॅटर करत नाही. म्हणजे जन्म असो, वंश असो, नोंदणी असो, स्वीकृती असो किंवा प्रदेशाचं सामीलीकरण असो, ह्या कुठल्याही मार्गाने त्यानं भारतीय नागरिकत्व स्वीकारलं असेल तरी तो व्यक्ती भारतीय नागरिक होऊ शकतो. मात्र अशी तरतूद जी आहे ती अमेरिकेच्या घटनेमध्ये नाही. अमेरिकेची घटना असं म्हणते की ज्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हायचा आहे तर तो व्यक्ती कंपल्सरी जन्मतत्वाद्वारेच काय असायला पाहिजे, अमेरिकेचा नागरिक असायला पाहिजे. आणि तरच त्याला अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद होता येईल, राष्ट्राध्यक्षपद त्याला घोषवता येईल, राष्ट्राध्यक्ष होता येईल, अन्यथा त्याला राष्ट्राध्यक्ष होता येणार नाही. मात्र अशी तरतूद आपल्याकडं नाही. मग पहिली पात्रता आपल्याला हे मिळाली की ज्या व्यक्तीला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची आहे त्याच्याकडं पहिल्यांदा भारतीय नागरिकत्व असायला पाहिजे. दुसरी पात्रता ही सांगितली, दुसरी पात्रता ही दिलेली आहे की त्याचं वय जे आहे ते 35 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल ही घटनेमध्ये 3 महत्वाची पदं आहेत. ह्या तीनही पदासाठी वयाची पात्रता सेमच आहे, एकच आहे. त्या व्यक्तीचं वय 35 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. आता ह्या जास्त महत्वाच्या 2 पात्रता आहेत. याच्या व्यतिरिक्त तिसरी पात्रता अजून एक आहे की लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी व्यक्तीकडे जी पात्रता असायला पाहिजे ती पात्रता त्याच्याकडे असायला पाहिजे. परंतु त्याच्यावर शक्यतो प्रश्न विचारण्याची शक्यता कमी राहील. या 2 पात्रता भारतीय नागरिकत्व आणि दुसरी पात्रता 35 वर्ष हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. पुढच्या टॉपिककडे जाऊया. आता ह्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे ती कशी घेतली जाईल, निवडणुकीची पद्धत काय आहे, प्रक्रिया काय आहे. मुद्दा आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. आता सामान्य निवडणुका ज्या होतात त्याची पद्धत वेगळी आहे आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत वेगळी आहे. एक उदाहरण देतो, त्या उदाहरणाच्या माध्यमातून समजून सांगतो. बघा, समजून घ्या. समजून चला, एक गाव आहे, त्या गावामध्ये एक व्यक्ती निवडणूक लढवतोय किंवा आपल्याकडचे आमदारकी घ्या, खासदारकी घ्या, काही घेतलं तरी चालेल. याच्यामध्ये समजून चालूया. 1, 2, 3, 4 असे 4 उमेदवार आहेत. पहिला उमेदवार आहे ए, दुसरा आहे बी, तिसरा आहे सी आणि चौथा आहे डी. असं समजून चालूया. त्या गावामधलं एकूण मतदान आहे 100. एकूण मतदान आहे 100. पण 100 पैकी 100 लोक मतदानाला गेलेच नाही. मतदानाला गेलेले लोक किती, फक्त 60. म्हणजे मतदान किती झालं तर 60% मतदान झालं. ओके. ए हा जो व्यक्ती आहे त्याला मतं पडली 25. बी जो व्यक्ती आहे त्याला मतं पडली 20. सी जो व्यक्ती आहे त्याला मतं पडली 10. राहिली मला वाटते 5. डी जो व्यक्ती आहे त्याला मतं पडली 5. 25, 25, 60 बरोबर. 60% मतदान झालंय आणि अशा पद्धतीने मतं पडलेली आहेत. तर ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर सगळ्यात जास्त मतं कोणाला पडलेली आहेत तर ए ला पडलेली आहेत. त्याला किती पडलेली आहेत 25%. 100 मतदानापैकी त्याला 25 मतं पडलीत. मात्र तरीही तो काय असणार आहे, विजयी उमेदवार असणार आहे. ही आपल्याकडच्या मतदानाची पद्धत आहे. सगळीकडे मतदानाची ही पद्धत वापरली जाते की ज्याला जास्त मतं तो व्यक्ती निवडून येतो. मात्र राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ही पद्धत जी आहे ती वापरली जात नाही. राष्ट्रपतीच्या पदासाठी जी पद्धत वापरली जाते त्याला म्हटलं जातं, त्या पद्धतीला नाव आहे एकल संक्रमणीय. एकल संक्रमणीय मतदान पद्धत. आता ही पद्धत काय असते, इथं काय असतं समजून चालूया. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी हे 4 व्यक्ती इच्छुक आहेत, ए, बी, सी आणि डी. तर इथं पद्धत ही असते की इथं राष्ट्रपती पदाची निवडणूक सोडली तर बाकीच्या निवडणुकीमध्ये पद्धत ही असते. 4 उमेदवार आहेत, तुम्ही निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी गेलात तर तुम्हाला काय करायचं असतं की तुमचा उमेदवार कुठं आहे तो बघायचा, ए, बी, सी, डी आणि त्याच्यासमोर त्याचं जे चिन्ह आहे त्या चिन्हावरती शिक्का मारायचा असतो किंवा त्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं असतं. म्हणजे उमेदवार 4 असतील तर तुम्हाला मत फक्त एकच द्यायचं असतं आणि ते मत ज्याला कोणाला तुम्ही देणार त्याच्या समोर ते ऍड होत जाणार आणि त्याचं काउंटिंग वाढत जाणार आणि ज्याला जास्त मतं तो उमेदवार जिंकणार. ही अशी पद्धत असते. मात्र राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ही पद्धत वापरली जात नाही. ही पद्धत थोडीशी वेगळी आहे. इथे काय केलं जातं, जेवढे उमेदवार तेवढी तुम्हाला मतं द्यावी लागतात. वाक्य परत सांगतो, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जेवढे उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी तिथं रिंगणामध्ये असतील, जे इच्छुक असतील, जेवढे उमेदवार तेवढी तुम्हाला मतं द्यावी लागतात. म्हणजे समजा इथं उमेदवार 4 आहेत तर जो कोणी व्यक्ती राष्ट्रपतीचं मतदान करण्यासाठी जाणार आहे तर त्या व्यक्तीला 4 मतं द्यावी लागतात. आता प्रश्न येतो, 4ही मतं देणार असेल तर मग त्याच्यातला विजयी कोण, विजेता निवडून कोण आला हे कसं ठरवणार आपण. त्यासाठी पर्याय हा काढलेला आहे
की इथं तुम्हाला काय करावं लागतं, तुमचं प्राधान्य सूचित करावं लागतं, तुम्हाला प्राधान्यक्रम मेन्शन करावा लागतो. म्हणजे काय करावं लागतं, मला मी एक मतदार आहे तर मला हे सांगायचं आहे की माझं पहिलं पसंतीचं मत कोणाला, म्हणजे ह्या चारपैकी काय वाटतं मला की माझ्या पहिल्या पसंतीचा उमेदवार कोण. मग समजून चालूया, ए हा माझ्या पहिल्या पसंतीचा, माझी पहिली पसंती आहे ए. म्हणजे मला असं वाटतंय की सगळ्यात प्रथम ह्या चारच्या मध्ये कोण राष्ट्रपती व्हावा, तर ए व्हावा. ए नसेल, ए जर होणार नसेल, ए ला मत कमी पडणार असतील, तर माझं मत आहे की सी हा उमेदवार माझी सेकंड प्रायोरिटी आहे, माझं दुसरं प्राधान्य आहे. पहिली प्रायोरिटी ए ला आहे, दुसरी प्रायोरिटी सी ला आहे, तिसरी प्रायोरिटी बी ला आहे आणि चौथी प्रायोरिटी नाहीच, ह्या तिघापैकी कोण नाही झालं तर चौथी प्रायोरिटी म्हणजे डी ला आहे. म्हणजे मला असं वाटतंय की ह्या तिघांच्या पैकी नाही कोण होऊ शकलं तर डी हा माझी चौथी प्रायोरिटी असेल. म्हणजे प्रायोरिटी कशी आली बघा, ए ला काय म्हटलं मी फर्स्ट प्रायोरिटी, त्याच्यानंतर सी ला म्हटलं सेकंड प्रायोरिटी, बी ला म्हटलं थर्ड प्रायोरिटी आणि डी ला म्हटलं फोर्थ प्रायोरिटी. या पद्धतीनं आता इथं काय केलं जातं, इथं बघितलं जातं की अशा पद्धतीनं सगळ्या मतपत्रिका बाहेर काढल्या त्यांच्यानी मतदान केलेले आहे त्यांच्या, आणि इथे हे चेक केलं जाते की जे उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यांना पहिल्या पसंतीची 50% पेक्षा जास्त मतं पडलेली आहेत का, हे पहिल्यांदा बघितलं जाईल. आता बघा इथं पहिल्या पसंतीची, आता हे सेम, आता हे असं समजून चाललंय की 60 लोकांनी मतदान केलेलं आहे. आता 60 लोकांच्या मध्ये जर बघितलं आपण तर किती इथं पहिल्या पसंतीची मतं जी आहेत ती सगळ्यात जास्त कोणाला मिळालेली आहेत, ए ला मिळालेली आहेत. दुसऱ्या क्रमांकाची बी ला, तिसऱ्या क्रमांकाची सी ला, चौथ्या क्रमांकाची डी ला मतं मिळालेली आहेत. आता इथे हे बघितलं जाईल पहिल्या पसंतीची मतं सगळ्यात जास्त कोणाला आहेत तर ए ला आहेत, पण ती किती आहेत, 50%च्या पुढे आहेत का तर नाही. बी ला किती आहेत, 20%, 50च्या पुढे आहेत का नाहीयेत, सी ला आहेत का नाहीयेत, डी ला आहेत का नाही. मग तिथं काय केलं जातं की अशा वेळेला पहिल्या पसंतीची सगळ्यात कमी मतं ज्याला पडलेली आहेत त्या उमेदवाराला ह्या स्पर्धेमधनं पहिल्यांदा बाद केलं. म्हणजे ऑब्व्हियसली ह्या स्पर्धेतनं पहिल्यांदा बाद कोण झाला, डी बाद झाला, कारण त्याला पहिल्या पसंतीची मतं किती मिळाली होती, फक्त 5 मतं मिळाली होती. आता काय केलं जातं, हे जे 5 लोक आहेत या 5 लोकांच्या मतपत्रिका बाजूला काढल्या जातात. आता ह्या 5 लोकांनी फर्स्ट प्रायोरिटी जी आहे ती डी ला दिलेली आहे. ऑब्व्हियसली सेकंड प्रायोरिटी ए असू शकतो, बी असू शकतो किंवा सी असू शकतो, त्याच्यातलं कुणी असू शकतं. मग ह्या 5 लोकांच्या मतपत्रिका बाजूला काढून हे चेक केलं जाते त्यांची सेकंड प्रायोरिटी काय आहे. आता सेकंड प्रायोरिटी काय असते, सेकंड प्रायोरिटी तपासणं का गरजेचं आहे. समजा आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, आपल्याला बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे, आपल्या डोक्यात असते की मला क्रीमचा बिस्किट पुडा पाहिजे आहे, तर आपण जाते वेळेस फिक्स करून गेलेलो असतो की मला बिस्किटचा पुडा कुठला घ्यायचा, तर पहिल्यांदा फर्स्ट टाइम मला ओरिओ घ्यायचा, माझी फर्स्ट प्रायोरिटी ओरिओ असेल. तो नसेल तर मी बॉर्बन घेईन, तोही नसेल तर जिमजाम घेईन. म्हणजे अशा पद्धतीने आपलं प्रायोरिटी ठरलेली असते. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने समजा आपण दुकानामध्ये गेलो आणि आपण दुकानदाराला म्हटलं की मला क्रीमचा बिस्किटचा पुडा हवा आहे आणि ओरिओ हवा आहे. दुकानदार म्हटला की सॉरी माझ्याकडे अवेलेबल नाही, तर त्यावेळेला आपण काय म्हणतो, बॉर्बन आहे का असं विचारतो. म्हणजे तिथं काय झालं, ओरिओ ही आपली तिथं नसल्यामुळं जो बॉर्बनचा बिस्किट पुडा आहे ही तुमची मूळची सेकंड प्रायोरिटी होती, पण ती आता काय बनली, फर्स्ट प्रायोरिटी बनली. एक्झॅक्टली सेम गोष्ट इथे लागू होते. ज्या 5 उमेदवारांनी डी ला फर्स्ट प्रायोरिटी दिली होती ते 5ही त्यांचा उमेदवार डी ह्या स्पर्धेमधूनच बाहेर पडलेला आहे. ह्या 5 लोकांची जी सेकंड प्रायोरिटी आहे ती आता काय बनते, फर्स्ट प्रायोरिटी बनते. मग ह्या 5 लोकांच्या मतपत्रिका बाजूला काढल्या जातील आणि हे बघितलं जाईल दुसऱ्या प्राधान्य क्रमांकाची मतं जी आहेत ती कुणाला दिलेली आहेत. ही कुणाला असू शकतात, काही मतं आहेत 2 मतं फॉर एक्झाम्पल सी ला आहेत, 2 मतं कुणाला आहेत, बी ला आहेत आणि 1 मत कुणाला आहे, ए ला आहे. आता परत चेक केली जाईल, परत टोटल चेक केली जाईल. ए ची पहिल्या पसंतीची मतं झाली 26, बी ची झाली 20 आणि 2 22 आणि सी ची झाली 10 आणि 2 12. आता अजून प्रॉब्लेम हा आहे की कुठलाच उमेदवार जो आहे तो 50%च्या पुढे जात नाही, पहिल्या पसंतीचे 50% मतं कोणालाच मिळत नाही. पुन्हा तीच प्रोसिजर पुन्हा रिपीट केली जाते. आता ह्या वेळेला काय केलं जाईल की सगळ्यात कमी हे तिघांच्या मध्ये पहिल्या प्राधान्य क्रमांकाची पसंती ज्याला कमी आहे त्या उमेदवाराला परत स्पर्धेने काय केलं तर बाद केलं. आता काय केलं जाईल, या 10 लोकांची मतपत्रिका बाजूला काढली जाईल आणि या 10 लोकांनी सेकंड प्रायोरिटी कुणाला दिलेली आहे ते बघितलं जाईल. व त्यांची सेकंड प्रायोरिटी डी असू शकतो, बी असू शकतो किंवा ए असू शकतो. ही त्यांची सेकंड प्रायोरिटीची मतं आहेत ते आता ह्या लोकांना ऍड केली जाते. ही जी प्रोसिजर आहे ही कंटिन्यू केली जाते कुठेपर्यंत, जोपर्यंत एखादा उमेदवार 50% पहिल्या पसंतीची मतं मिळवत नाही तोपर्यंत. म्हणजे इथं काय केलं जातं थोडक्यात, तर मतपत्रिका जी आहे ही संक्रमित केली जाते. ज्याला कमी मतं मिळालेली पहिल्या पसंतीत त्याला स्पर्धेतून बाद केलं जातं आणि त्याची मतपत्रिका इतरांना संक्रमित केली जाते. म्हणून ह्या पद्धतीला असं नाव दिलेलं आहे
एकल संक्रमणीय मतदान पद्धत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी ही पद्धत वापरली जाते, ही माहिती असू द्या. त्या पद्धतीचं नाव आहे एकल संक्रमणीय मतदान पद्धत. पुढच्या मुद्द्याकडे बोलूया. चला, पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे राष्ट्रपतीचा निर्वाचक गण. राष्ट्रपतीचा निर्वाचक गण. आता याच्यामध्ये दोन टर्म आहेत, समजून घ्या. निर्वाचक आणि गण. निर्वाचन निवडणूक, निर्वाचन शब्दाचा अर्थ होतो निवडणूक, गण शब्दाचा अर्थ होतो लोक, लोक. मग इथं काय अपेक्षित आहे, तर अपेक्षित ही आहे या वाक्यामधनं. आता ही थोडीशी घटनात्मक भाषा आहे, बोली भाषेसारखं नाहीये, पण परीक्षेला आपली अडचण ही आहे की परीक्षेला प्रश्न तुम्हाला बोली भाषे टाईप येणार नाहीये, तर ती घटनात्मक जी भाषा आहे त्याच टाईप परीक्षेला प्रश्न विचारला जाणार आहे. मग तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की राष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो किंवा खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. त्यासाठी आपल्याला हे निर्वाचक गण हे टर्म काय आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. निर्वाचक गण म्हणजेच काय, तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेतात, म्हणजेच राष्ट्रपती पदासाठी जो उमेदवार उभा आहे त्याला कोण कोण मतदान करतात किंवा कोण मतदान करत नाहीत, करू शकत नाहीत, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या मुद्द्यामध्ये बघायची. आता सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रपतीच्या निर्वाचकांमध्ये कोण येतात, तर इथे येतात आपल्या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य. थोडंसं एक्सप्लेनेशन याच्याबद्दल बघून घेऊया. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे, संसदेचे दोन सभागृह, कुठली दोन सभागृह आहेत ते, तर पहिलं सभागृह आहे याच्यामध्ये लोकसभा आणि दुसरं सभागृह कुठला आहे, राज्यसभा. अशा आपल्याला किती सभागृह आहेत, की दोन सभागृह आहेत संसदेची. म्हणजे दोन सभागृह मिळूनच काय बनते, संसद. इथे काय म्हटलंय, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य. परत ह्या शब्दाला महत्व आलं, निर्वाचित हा शब्द काय सांगतो, तर याला काही विशिष्ट अर्थ आहे. निर्वाचित म्हणजे जे निवडून आलेले आहेत ते, त्यांनाच काय म्हटलं जातं, निर्वाचित. मग प्रश्न हा आहे ना की सर निवडून न येता इथं कोण आलेलं असतं, इथं कोणी असतं का, तर असतं, असू शकतं. कोण असू शकतं, या लोकसभेमध्ये जी आता सध्या संख्या आहे आपली 543, या 543 मध्ये प्लस 2 सदस्य जे आहेत ते ज्यांनी निवडणूक लढवली नाही मात्र तरी तिथं असू शकतात, असे 2 सदस्य तिथं असू शकतात आणि त्यांना म्हणतो आपण अँग्लो इंडियन्स. मग ही जुन्या काळामध्ये केली तरतूद होती की 2 लोक जे आहेत त्यांनी निवडणूक लढवलेली नसेल तरी त्यांना डायरेक्टली लोकसभेचे खासदार म्हणून शपथ देण्याची तरतूद होती. म्हणजे आपण त्यांना डायरेक्टली स्वीकारायचो, खासदार म्हणून त्यांना डायरेक्टली शपथ द्यायचो, त्यांना स्वीकृत सदस्य किंवा त्यांनाच म्हटलं तर नामनिर्देशित सदस्य. आता थोडक्यात परत मुद्दा हा आला की अँग्लो इंडियन्स म्हणजे कोण, काय प्रकार आहे, तर बऱ्याच मुलांना हे समजत नाही. मग अँग्लो इंडियन्स म्हणजे कोण लोक होते, तर हे ज्या युरोपियन सत्ता भारतामध्ये कार्यरत होत्या तर त्या सत्तांनी भारतामध्ये सत्ता अबाधित राहावी, टिकून राहावी, यासाठी त्यांचे जे भारतीय लोक भारतामध्ये काम करायचे त्यांना असा संदेश दिलेला होता, असा मेसेज दिलेला होता की इथले जे लोक आहेत, खास करून इथल्या महिला ज्या आहेत त्यांच्याशी तुमचे रक्ताचे संबंध प्रस्थापित व्हायला पाहिजेत, मग इथल्या महिलांशी लग्न करा असा त्यांचा हा आदेश होता. आणि काही महिलांनी जे आहेत या युरोपियन लोकांशी लग्न केल्यामुळं मग त्यांना जी अपत्य झाली. आता ज्या वेळेस हे लोक भारत देश सोडून निघून गेले त्यातले बहुतेक जे लोक होते त्यांनी इथल्या ज्या महिला आहेत त्यांना इथंच ठेवलं, त्यांना जी आपत्ती झाली त्यांना इथंच ठेवली आणि हे लोक निघून गेले. मग ह्या लोकांची अवस्था थोडीशी वाईट झाली कारण भारतीय समाज त्यांना स्वीकारायला तयार नाही आणि युरोपियन लोक जाताना सोबत घेऊन गेले नाहीत. मग असे जे लोक भारतामध्ये राहिले, साधारणतः असं म्हटलं होतं की 1947च्या वेळेला असे जे लोक आहेत त्यांची संख्या त्यावेळेस 3 ते 3.5 लाखाच्या आसपास होती. मग ह्या लोकांच्या समस्याच वेगळ्या होत्या. मग त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी सभागृहामध्ये असावेत म्हणून हे 2 स्वीकृत सदस्य जे आहेत ते अँग्लो इंडियन सदस्य जे आहेत त्यांना लोकसभेवरती डायरेक्टली स्वीकारण्याची, डायरेक्टली नामनिर्देशित करण्याची इथे तरतूद करण्यात आलेली होती. मात्र आता नरेंद्र मोदी सरकारने सत्तेमध्ये आल्यानंतर ही तरतूद जी आहे ती बंद केलेली आहे. म्हणजे सद्यस्थितीमध्ये ही स्वीकृत सदस्य आहेत ते स्वीकारले जात नाहीत. मात्र कोण असू शकतात का, तर कोण असू शकतात, हे 2 सदस्य असू शकतात. हे 2 सदस्य जे आहेत ते डायरेक्टली स्वीकृत केलेले आहेत.
डायरेक्टली त्यांचं नामनिर्देशन केलेलं आहे, हे निवडणूक लढवून जिंकून आलेले नाहीत. म्हणजे 2 सदस्य जे आहेत ह्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाहीत, ते राष्ट्रपतीसाठी मतदान करू शकत नाही. राहिले कोण? जे डायरेक्टली फक्त सभागृहामध्ये निवडून आलेले आहेत, ज्यांना आपण काय म्हणतो निर्वाचित सदस्य, ते सदस्य फक्त या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. आता हे लोकसभा क्लिअर झाली. आता विषय आला राज्यसभा. राज्यसभेमध्ये कोण? राज्यसभेमध्ये परत कोण असतात का? जे निर्वाचित नसतात मात्र तरी राज्यसभेवरती असतात. तर कोण असतात इथं? आता समजून सांगूया. सदस्यांची संख्या आहे 245. राज्यसभेवरती सदस्य संख्या आहे 245. या 245 मध्ये परत 12 लोक असे असतात ज्यांनी निवडणूक लढवलेली नसते. मात्र हे लोक जे आहेत ते आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रतिभावान लोक असतात. जसं की कला आहे, क्रीडा आहे, तुमचं समाजसेवा आहे किंवा साहित्य आहे, विज्ञान आहे, अशा क्षेत्रामध्ये देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर हे लोक जे आहेत ते आपल्या क्षेत्राला कमिटेड असतात. आपल्या क्षेत्रासाठी त्यांचं काम त्यांनी डिवोटेडली केलेलं असतं. मात्र लोकसंपर्क त्यांचा फारसा नसतो आणि त्यामुळं ह्या लोकांनी जर निवडणूक लढवायची ठरवली तर हे निवडणुकीमध्ये निवडणूक लढवून जिंकून येण्याची शक्यता जी आहे ती कमी राहते. मात्र असे लोक जे आहेत त्यांना देशासाठी जे कायदे करते वेळेस, देशासाठीचं धोरण ठरवते वेळेस त्या लोकांच्या ज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी राष्ट्रपती काय करू शकतात? तर हे 12 लोक जे आहेत त्या क्षेत्रामधले प्रतिभावान लोक यांना डायरेक्टली स्वीकारलं जातं, स्वीकृत केलं जातं, त्यांना डायरेक्टली खासदार म्हणून शपथ दिली जाते. मग यांनी निवडणूक लढवलेली नसते, हे सुद्धा काय असतात? स्वीकृत सदस्य असतात. म्हणजे किती लोक असतात? तर 12 लोक असतात. मग हे जे 12 लोक आहेत हे सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. मग त्याच्यामुळे आपण काय म्हटलं? संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य, निर्वाचितचा अर्थ होतो जे निवडून आले तेच. मग निवडून न आलेले तर कोण कोण आहेत? तर इथं पहिले आहे लोकसभेवरती 2 अँग्लो इंडियन्स आणि राज्यसभेवरती 12 नामनिर्देशित सदस्य ज्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. मात्र हे लोक राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये भाग घेत नाही. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. मुद्दा क्रमांक 2. ह्या मुद्दा क्रमांक 2 मध्ये अजून कोण असतात? दुसऱ्या मुद्द्यामध्ये असतात घटक राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य. मुद्दा काय होता? घटक राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य. आता इथे समजून घ्या, इथे परत 2 टर्म आहेत. विधानसभेचे असं म्हटलं पर्टिक्युलरली आणि परत शब्द काय वापरलाय? निर्वाचित. आता विधानसभेचे असं म्हटलेलं आहे. आता विधानसभा समजून घ्या, विधिमंडळ वेगळं आहे. जसं केंद्रामध्ये तुमची संसद आहे तसं राज्यामध्ये कायदा करण्याची संस्था आहे, त्याला काय म्हणतो आपण? विधिमंडळ असं म्हणतो. ह्या विधिमंडळाचे परत 2 भाग पडतात. एक विधानसभा, दुसरं विधान परिषद. एक विधानसभा, दुसरं विधान परिषद. इथं क्लिअर कट काय म्हटलंय? राज्यांच्या विधानसभेचे म्हणजे काय पाहिजे आहे? विधिमंडळाची नको आहे. काय पाहिजे आहे? फक्त विधानसभा पाहिजे आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की राज्याच्या विधान परिषदेचे लोक आहेत. आता ह्या दोघांना आपण आमदारच म्हणतो. विधान परिषदेचे जे सदस्य आहेत त्यांना मात्र राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेता येत नाही. म्हणजेच काय? राष्ट्रपतीच्या निवडणुकीपासून ह्या विधान परिषदेच्या सदस्यांना बाजूला ठेवण्यात आलंय आणि त्यासाठी म्हणून इथे शब्द प्रयोग केलेला आहे विधानसभेची. म्हणजेच पर्टिक्युलरली आपल्याला काय पाहिजे आहे? विधानसभेवरती जे आमदार आहेत तेच फक्त काय करू शकतात? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. पण तिथं अजून एक शब्द दिला आहे, राज्यांचे विधानसभेचे सर्व सदस्य असं न म्हणता पर्टिक्युलरली मेन्शन केलंय निर्वाचित सदस्य. परत निर्वाचित शब्द वापरण्यापाठी कारण हे आहे, जसं आपण इथं बघितलं लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्यांना नामनिर्देशित केलं जाऊ शकतं, तसंच राज्यांच्या मध्ये सुद्धा विधानसभेवरती जर का अँग्लो इंडियन समाजाला प्रतिनिधित्व नसेल तर त्यांच्यातला एक व्यक्ती डायरेक्टली नामनिर्देशित केला जाऊ शकतो. मात्र तो निर्वाचित नाही, तो स्वीकृत आहे, नामनिर्देशित आहे, म्हणून त्याला सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेता येणार नाही. आणि म्हणून इथं उच्च शब्दांचा उल्लेख केला आहे तो अशा पद्धतीने आहे, राज्यांच्या विधानसभेचे, विधान परिषद नाही, विधानसभेचे आणि शब्द पुढे वापरलेला आहे निर्वाचित सदस्य. म्हणजेच एक अँग्लो इंडियन सदस्य जर तुम्ही त्याला स्वीकृत केला असेल तर तो सुद्धा या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही.
आता पुढचा मुद्दा आला, तिसरा मुद्दा आला. तिसरा मुद्दा आला, ज्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे, ज्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे मात्र तरी तिथं काय आहे, विधानसभा आहे, तर या ठिकाणी सुद्धा जे परत निर्वाचित सदस्य आहेत ते सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. एक टर्म समजून घेऊया. मूळचा तो काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणजे महाराष्ट्र जसं एक राज्य आहे, गुजरात जसं एक राज्य आहे, कर्नाटक एक राज्य आहे, तसं ते राज्य नाहीये. तो काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजेच काय, तिथलं शासन केंद्र सरकारकडून चालू होत आहे, म्हणून तर त्याला काय म्हटलं जातं, केंद्रशासित प्रदेश असं म्हटलं जातं. मग उदाहरणार्थ काय, आता सध्याच्या लाभ बघितला आपण तर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे, पुदुचेरी केंद्रशासित प्रदेश आहे, दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. मात्र या तिन्ही ठिकाणी काय आहे, विधानसभा आहे. दिल्लीला विधानसभा आहे, जम्मू काश्मीरला विधानसभा आहे आणि पुदुचेरीला सुद्धा काय आहे, विधानसभा आहे. ह्या ठिकाणी सुद्धा जे सदस्य काय आहे, हिंदी परत शब्द वापरला आहे, निर्वाचित सदस्य. म्हणजे या ठिकाणी सुद्धा शब्द काय वापरला आवर्जून, निर्वाचित सदस्य. मग या ठिकाणी आता परत निर्वाचित म्हणजे निवडून न आलेले कोण असू शकतं का, तर असू शकतात. उदाहरण पाहिजे असेल तर उदाहरण घेऊया जम्मू काश्मीरचं. जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये ही तरतूद होती, अगोदरच्या काळामध्ये ही तरतूद होती तिथं, की जर का जम्मू काश्मीरच्या विधानसभेवरती एकही महिला नाही निवडून आली, जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये एकही महिला निवडून नाही आली आमदार म्हणून, तर इथं तरतूद ही होती की 2 महिलांना तिथं डायरेक्टली नाम निर्देशित केलं जाऊ शकत होतं, स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना स्वीकारलं जाऊ शकत होतं. मात्र ह्या जे सदस्य आहेत, ज्या 2 महिला आहेत त्या निवडून आलेल्या नाही आहेत, निर्वाचित नाही आहेत, म्हणून त्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेता येणार नाही. ह्याचा अर्थ स्पष्ट होतो की प्रत्येक ठिकाणी शब्द वापरला आहे, निर्वाचित निर्वाचित निर्वाचित. म्हणजे जे लोक निवडून आलेले आहेत फक्त ते आणि तेच राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये भाग घेऊ शकतात. जे लोक स्वीकृत आहेत, नामनिर्देशित आहेत, ते लोक राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये भाग घेऊ शकत नाही. 3 मुद्दे पुन्हा एकदा सांगतो. राष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो असं विचारतील. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन घ्यायचा आपल्याला, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य जे निवडून आलेले आहेत तेच भाग घेऊ शकतात. लोकसभेवरती 2 सदस्य, राज्यसभेवरती 12 सदस्य स्वीकृत असू शकतात, ते राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये भाग घेऊ शकत नाही. पुढचा मुद्दा आहे, राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य विधानसभेचेच पाहिजेत, विधान परिषदेचे चालणार नाही. विधानसभेमध्ये परत ते निर्वाचित असतील, ॲडव्होकेट सदस्य असेल तर तोही याच्यामध्ये भाग घेऊ शकणार नाही. पुढचा मुद्दा आहे, ज्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे मात्र तरी तिथे काय आहे, विधानसभा आहे, जसे की दिल्ली आहे, पुदुचेरी आहे, ह्या ठिकाणचे तुमचे जे सदस्य आहेत विधानसभेचे आणि जर का ते निर्वाचित नसतील, नामनिर्देशित असतील तर ते सुद्धा या निवडीमध्ये भाग घेऊ शकणार नाही. मग ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो ऑप्शन देतील तो तुमचं काय असणार आहे, उत्तर. म्हणजे तुम्हाला मोस्टली चान्सेस आहेत की विधान परिषदेचे सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात असा ऑप्शन तयार करून दिला जाऊ शकतो. मग त्यावेळेस तुम्हाला उत्तर म्हणून घ्यावं लागेल विधान परिषदेचे सदस्य, कारण हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही. मग यालाच म्हटलं तर राष्ट्रपतीचा निर्वाचक गण. मग आता जर प्रश्न विचारला तर राष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो किंवा खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही, तर ह्या पद्धतीनं प्रश्न कसा विचारलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं उत्तर घ्यावं लागेल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या काही तुमच्या कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स आवर्जून पोस्ट करा. थँक्यू.